नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? माझ्या चॅनल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवलेलं आहे झटपट असं बनणारं हे मी नाचणीचं थालीपीठ बनवलेलं आहे. कांद्याची पात घातलेली आहे, त्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे, कच्चा बटाटा आहे त्याच्यामध्ये. खूपच छान झालेलं आहे, चवीला पण खूप छान मस्त होतात हे थालीपीठ. त्याच्याबरोबर सोबत घेतलेलं आहे दही, जवसाची चटणी आहे आणि आवळा लोणची आहे. तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि घरच्या कमी साहित्यामध्ये होणारी आहे, झटपट अशी. कधी जर आपल्याला कंटाळा आला तर आपण ही झटपट अशी बनवू शकतो. तर चला तर मग आपण याची रेसिपी बघूया. इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी अर्धी वाटी एवढं इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ हे खाली गेलेलं आहे आणि 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यापासून आपण थालीपीठ बनवणार आहोत. आणि थोडीशी माझ्याकडे ना कोथिंबीर पण होती आणि कांद्याची पात थोडीशी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. छान एक मस्त चव येते. आणि आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे, काळे सफेद तीळ, मीठ चवीनुसार, बस एवढंच थोडंसं साहित्य घालून छान असं मस्त थालीपीठ बनवणार आहे आज. इथे मी बटाट्याची सालं काढून घेतली आहेत, बटाटा किसून घ्यायचे आहे. बटाटा मी किसून घेतलेला आहे. कांद्याची पात टाकते थोडीशी. इथे पिठं जी आहेत ना ती तुम्ही तुमच्याकडे जी असतील ती तुम्ही घेऊ शकता. आता मी नाचणीचं आणि ह्याचं घेतलेलं आहे, ज्वारी बाजरीचं, अर्धा कप. इथे थोडीशी कोथिंबीर टाकली, तीळ टाकते. छान असे तीळ टाकायचे. तीळ असले नसले तरी पण चालतील, माझ्याकडे आता होते म्हणून मी टाकले. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 मिरच्या घेतलेल्या. याच्यामध्ये मी लसूण हे नाही टाकत आहे, आता मसाला नाही टाकत आहे. छान असं आपल्याला भिजवून घ्यायचंय. चवीनुसार मीठ. अगदी झटपट अशी, जर समजा घरात काही नसेल तर पटकन असं कच्चा बटाटा जरी असेल, कोथिंबीर असेल तरी पटकन आपलं थालीपीठ तयार होतंय. हे आता सगळं मिक्स करून घ्यायचंय. हळद टाकायची तर तुम्ही टाकू शकता. एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचंय. इथे पीठ तुम्ही कोणती घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. पीठ मळून झालेलं आहे. मी आता थालीपीठ थापून घेते. एक कपडा असा मी ओला करून घेतलेला. हा मी माझा थालीपीठाचाच कपडा आहे. दरवेळी मी थालीपीठ याच्यावरच करते. आपल्याला पातळ असं ना थापून घ्यायचंय. थोडासा पाण्याचा हात लावायचाय आणि असं सरकवत जायचंय बोटाने. छान असं मस्त चवीला लागतं हे थालीपीठ. हा लोखंडी तवा आहे, लोखंडी तव्यावरती मी करते. तर हे असं घ्यायचंय. थोडंसं तेल घातलेलं आहे खाली. ह्याचा अलगद असा हा कपडा काढायचा आहे. एकदम सोपं असतं. थोडेसे मी गोल करते हे. गॅसची फ्लेम ठेवायची स्लो टू मीडियम. थोडंसं तेल साईडने सोडते. एका साईडने खरपूस छान भाजलं म्हणजे दुसऱ्या साईडने परतवायचे. छान असं भाजून घ्यायचं हे. छान असं हे खरपूस भाजून घ्यायचं. मी यामध्ये कांद्याची पात टाकले. तुमच्याकडे जी भाजी असेल, पालेभाजी, ती टाकली तरी चालेल. नसेल तर काहीच नाहीये तर कोथिंबीर टाकली तरी पण चालेल. थालीपीठ बनवून घेते. तर इथे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. छान असे झटपट असे, मस्त चवीला पण छान लागतात. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि मी सोबत तोंडी लावण्यासाठी आवळा लोणची घेतलेली आहे, जवसाची चटणी आहे आणि दही आहे. आवळा लोणची आणि जवसाची चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, ती पण नक्की बघा.